नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या निकम्स गुरुकुलमध्ये. आज आपण सर्वात सोपा आणि सर्वात महत्वाचा पाठ बघणार आहोत. तो नंबर सिस्टम किंवा संख्या प्रणाली. नंबर सिस्टम किंवा संख्या प्रणाली हा मॅथ्स मधील सर्वात सोपा भाग आहे, परंतु तितकाच महत्वाचा देखील आहे. तर जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया. यामध्ये आपण प्रामुख्याने संख्यांचे प्रकार म्हणजेच आपण ज्या संख्या बघतो त्या कोणकोणत्या प्रकारच्या असतात ते पाहणार आहोत. सर्वात प्रथम नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या संख्या 1, 2, 3, 4 असतात त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. उदाहरणार्थ शून्याच्या पुढील ज्या सर्व संख्या असतात त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. म्हणजेच ज्या सर्व धन संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात त्यामध्ये शून्य येणार नाही. जर या नैसर्गिक संख्यांमध्ये आपण जर शून्य मिळवलं तर त्या संख्या झाल्या पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्यांमध्ये म्हणजेच सर्व धन संख्यांमध्ये जर आपण शून्य मिळवलं तर त्या झाल्या पूर्ण संख्या. यामध्ये जर आपण सर्व ऋण संख्या मिळवल्या म्हणजेच ज्या आपल्या धन संख्या आहेत त्यामध्ये शून्य मिळवलं तर त्या झाले पूर्ण संख्या, आणि यामध्ये जर आपण ऋण संख्या मिळवल्या तर त्या झाल्या पूर्णांक संख्या. परिमेय संख्या. आता परिमेय संख्या म्हणजे काय? ज्या संख्या अंश आणि छेद रूपात असतात, ज्या संख्या अंश म्हणजे पी छेद क्यू या रूपात असतात त्यांना काय म्हणणार? परिमेय संख्या. थोडक्यात समजा 4/2 असेल तर ही परिमेय संख्या आहे का? तर नाही, कारण यामध्ये यांचा भाग जातोय. काय होणार? बे के बे, बे दुने 4, पूर्ण भागाकार झाला 2 झाला, तर ही परिमेय संख्या नाही. ज्या संख्या भाग घालवून सुद्धा अंश आणि छेद रूपात राहतात त्यांना परिमेय संख्या म्हणणार, रॅशनल नंबर म्हणणार. अपरिमेय संख्या म्हणजे काय? ज्या संख्या वर्गमुळात असतात, ज्या संख्या वर्गमुळात असतात किंवा पाय, या संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणणार. वर्गमुळातील संख्यांना अपरिमेय संख्या म्हणणार. वास्तविक संख्या म्हणजे काय? परिमेय संख्या व अपरिमेय संख्या. वास्तविक संख्या म्हणजे काय? परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांच्या एकत्र संख्यांना वास्तविक संख्या म्हणतात. पुढे मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांना फक्त 1 व त्याच संख्याने भाग जातो त्यांना आपण मूळ संख्या म्हणणार. मूळ संख्या म्हणजे काय? समजा 3 ही संख्या आहे. या 3 ला 1 ने भाग जातोय व फक्त 3 ने भाग जातोय. या दोन संख्यांशिवाय 3 ला कशानेच भाग जात नाही. त्यामुळे 3 ही मूळ संख्या आहे. पण जर आपण उदाहरणार्थ 4 घेतलं, या 4 ला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो व 4 ने भाग जातो. या संख्येला 3 संख्येने भाग जातो. त्यामुळे याला आपण काय म्हणणार? संयुक्त संख्या. 4 ही संख्या काय आहे? संयुक्त संख्या. पुढे समसंख्या. समसंख्या म्हणजे काय? 2, 4, 6, 8 या समसंख्या आहेत, आणि ज्या 2 अंकी संख्या असतात त्याच्या एकक स्थानी जर 2, 4, 6, 8, 0 असेल तर त्या समसंख्या असतात. थोडक्यात ज्या संख्येला 2 ने भाग जातो, ज्या संख्येला 2 ने भाग जातो त्याला आपण म्हणणार समसंख्या. आणि विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही त्याला आपण म्हणणार विषम संख्या. मूळ संख्या आपण पाहिलं. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 1 व त्याच संख्येने भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणणार. व संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 1 तीच संख्या व त्याशिवाय आणखी एखादी संख्या असेल याने भाग जात असेल तर त्याला आपण संयुक्त संख्या म्हणणार. आता आपण पाहणार आहोत एलसीएम व एचसीएफ. एलसीएम म्हणजे काय? एलसीएम म्हणजे लसावी व एचसीएफ म्हणजे काय? मसावी. लसावी म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाजक. लसावी म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाजक. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक.
आणि मसावी म्हणजे काय? मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. आता लसावी व मसावी आपण थोडं विस्तारित रूपमध्ये बघू. सर्वप्रथम आपण लसावी समजावून घेऊ. सर्वप्रथम आपण लसावी समजावून घेऊ. दोन संख्यांचा लसावी कसा काढायचा आपण समजावून घेऊ. समजा दोन संख्या आहेत 5 आणि 10. या दोघांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. सर्वप्रथम 5 ची फोड करायची. कशी करणार? 5 गुणिले 1 आणि 10 ची फोड केली. कशी होणार? 2 गुणिले 5 गुणिले 1. यांची फोड केल्यानंतर यामधील सामायिक घटक पहा. पहिला कोण? यामध्ये 5 आणि 5 सामायिक आहे. 5 घेतलं. त्यानंतर दुसरं कोण सामायिक आहे? 1 सामायिक आहे. 1 घेतलं. सामायिक घटक संपले. आता शिल्लक कोण राहिला? 2 शिल्लक राहिला. त्याला घेतलं. या सर्वांचा गुणाकार केला किती येणार? 5 गुणिले 1 गुणिले 2 किती आले? 10. तर 5 आणि 10 यांचा लसावी किती आला? 10 येणार. आणखी एक उदाहरण. समजा दोन संख्या आहेत 8 आणि 15. आता 8 ची फोड केली आपण किती येणार? 2 गुणिले 2 गुणिले 2. तसेच 15 ची फोड केली किती येणार? 3 गुणिले 5. यामधले सामायिक घटक काय आहेत का? नाही आहेत. म्हणजे नंबर आहेत सर्व घेतले. कसे येणार? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. या सर्वांचा गुणाकार केला किती येणार? 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 त्रिक 24, 24 पंचे 120. 120 म्हणजेच 8 आणि 15 यांचा लसावी किती आला? 120. ठीक आहे. लसावी झाला. आता आपण समजावून घेऊ मसावी. मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक. सेम घेऊ. दोन संख्या कोणत्या? 5 आणि 10. 5 ची फोड केली आपण 5 गुणिले 1, 10 ची फोड केली 2 गुणिले 5. यामध्ये बघितलं या दोघांच्यात सामायिक विभाजक कोणता आहे? 5 आहे. 5. दुसरा कोणता आहे? 1 आहे. या दोघांचा गुणाकार किती आला? 5 आला. म्हणजे या दोघांचा मसावी किती आला? 5 आणि 10 चा मसावी किती आला? 5 आला. आणखी एक उदाहरण बघू. समजा दोन संख्या आहेत 9 आणि 27. 9 ची फोड केली आपण किती येणार? 3 गुणिले 3 आणि 27 ची फोड केली 3 गुणिले 3 गुणिले 3. या 9च्या अवयवांमध्ये आणि 27च्या अवयवांमधील सामायिक घटक काढले. कोणकोणते? हे 3 सामायिक आहे 3 गुणिले हा 3 सामायिक आहे 3. फक्त 2च 3 सामायिक आहे. किती झाले? 3 त्रिक 9. म्हणजेच 9 आणि 27 चा मसावी किती आला? 9 आला. आता आपण लसावी पाहिला म्हणजेच एलसीएम पाहिला, मसावी पाहिला म्हणजेच एचसीएफ पाहिला. आता हे सूत्र फक्त लक्षात ठेवावं लागेल. समजा दोन संख्या आहेत कोणकोणत्या? 5 आणि 10. या दोन संख्यांचा गुणाकार किती येणार? 50. हा या दोन संख्यांचा लसावी व मसावी यांचा गुणाकार असतो. उदाहरणार्थ समजा आपल्याला दोन संख्या दिल्या आहेत 5 आणि 10. या दोघांचा गुणाकार किती येणार? 5 गुणिले 10 किती आले? 50 आला. आता आपल्याला यांचा लसावी व मसावी यांचा गुणाकार काढायचा. कसं काढणार? पहिला 5 आणि 10 यांची लसावी किती येणार? आपण मगाशी काढली आहे. 5 आणि 10 यांची लसावी आली 10 आणि 5 आणि 10 यांचा मसावी किती आला? मसावी किती येणार? 5 येणार. लसावी व मसावी याचा गुणाकार किती आला? 10 गुणिले 5 50. म्हणजेच लसावी गुणिले मसावी म्हणजे लसावी आणि मसावी यांचा गुणाकार बरोबर त्या दोन संख्यांचा गुणाकार. लसावी आणि मसावी यांचा गुणाकार म्हणजेच त्या दोन संख्यांचा गुणाकार. आणखी एक उदाहरण पाहिलं आपण. समजा दोन संख्या आहेत 12 आणि 16.
या दोघांचा गुणाकार केला किती येणार 192. ठीक आहे. आता 12चे आणि 16ची लसावी काढायची आपल्याला. लसावी काढताना आपण काय करणार 12ची फोड केली 2 गुणिले 2 गुणिले 3 आणि 16ची फोड केली 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. पहिला आपण कॉमन बघणार 2 2 2 गुणिले 2 आले कॉमन. त्यानंतर शिल्लक आहे ती 3 गुणिले 2 गुणिले 2. सर्वांचा गुणाकार किती आला 2 दुणे 4 4 त्रिकम 12 12 दुणे 24 दुणे 48. म्हणजे आपल्याला लसावी किती मिळाला 48 मिळाला. आता आपल्याला मसावी काढायचा आहे. मसावी कसा काढणार पहिला 12ची फोड केली 12ची फोड किती आली 2 गुणिले 2 गुणिले 3. आता 16ची फोड केली किती आली 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. मसाव्यामध्ये काय करतो आपण फक्त सामायिक घटक घेतो. कोणकोणते सामायिक घटक आहेत 2 आणि 2 आहेत. 2 गुणिले 2 किती आला मसावी 4 आला. आता लसावी आणि मसावी यांचा गुणाकार किती येणार 48 गुणिले 4 किती येणार 192. त्या दोन संख्यांचा गुणाकार किती आला 192 आला. परत लसावी आणि मसावी यांचा गुणाकार किती आला 192 आला. उदाहरणावरून तुम्हाला समजेल. आता काही महत्वाच्या ट्रिक्स आहेत त्या समजावून घ्या. सर्वात पहिली ट्रिक काय 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. कोणकोणत्या मूळ संख्या आहेत आपण बघून घेऊ. 1 ते 100 मधील 25 मूळ संख्या कोणकोणत्या 25 मूळ संख्या पुढील प्रमाणे कोणकोणत्या 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97. या 1 ते 100 मधील 25 मूळ संख्या आहेत. त्यानंतर समजा आपल्याला 5वी समसंख्या हवी आहे तर ती कशी काढणार कितवी समसंख्या हवी आहे 5वी. त्याला जर आपण 2 ने गुणले तर ही आपल्याला मिळाली 10. तर 5वी समसंख्या कोणती 10. आणि समजा आपल्याला 5वी विषम संख्या हवी आहे तर त्याला आपण काय करणार 5 गुणिले 2 वजा 1 म्हणजे किती येणार 5 दुणे 10 वजा 1 किती आले 9 आले. ही 5वी विषम संख्या आहे. कसं काय बरं चेक करा 1 3 5 7 आणि 9 ही 5वी विषम संख्या आहे. 6वी विषम संख्या हवी असेल तर 6 गुणिले 2 वजा 1 किती येणार 6 दुणे 12 वजा 1 11. समजा तुम्हाला 15वी विषम संख्या हवी असेल तर कसं येणार 15 गुणिले 2 वजा 1 15 2 30 वजा 1 29. ही 29 ही 15वी विषम संख्या आहे. समजा तुम्हाला हवा आहे 31वी समसंख्या म्हणजे 31 गुणिले 2 किती येणार 62. आपण नंबर सिस्टम म्हणजे संख्या प्रणालीचे काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत. सराव प्रश्न ठीक आहे. जास्त वेळ न घालवता आपण चालू करूया. पहिला प्रश्न 20 ते 30 दरम्यान सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे. हा अगदी सोपा प्रश्न आहे. त्याला समजावून घेऊ. आपल्याला 20 ते 30 दरम्यानच्या सर्वात लहान मूळ संख्या ओळखायची. पहिला 20 ते 30 दरम्यानच्या सर्व मूळ संख्या कोणकोणती आहेत. पहिली मूळ संख्या आहे 23. त्यानंतर आहे 29. फक्त 2च मूळ संख्या आहेत. यामधील सर्वात लहान मूळ संख्या कोणती तर 23. त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे ब 23. पुढचा प्रश्न 84 आणि 126 यांचा
मसावी म्हणजेच HCF काय आहे? सर्वात पहिला आपल्याला 84 ची फोड करून घ्यावं लागेल. 84 ची फोड काय येईल? आपल्याला 84 ची फोड करून घ्यावी लागेल. 84 ची फोड काय येईल? पहिला 2 गुणिले 42. परत 42 ची फोड केली 2 गुणिले 2 गुणिले 21. 21 ची फोड केली 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 7 झाली. 84 ची फोड झाली. आता दुसरी संख्या कोणती? 126. 126 ची फोड करायची. 126 पहिला 2 ने भाग जातो त्यामुळे 2 गुणिले किती येणार? 63. परत 2 गुणिले 3 गुणिले 21. परत 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 7. आता ही झाली 84 ची फोड आणि ही झाली 126 ची फोड. यामधील सामायिक घटक कोणकोणते? सामायिक संख्या कोणकोणती आहेत? पहिला पाहिलं इथे 2 आहे, इथे 2 आहे. 2 सामायिक आहे. 2 घेतलं गुणिले यामध्ये 2 आहे, यामध्ये 2 आहे का? तर नाही. त्यामुळे 2 येणार नाही. त्यानंतर यामध्ये 3 आहे, यामध्ये 3 आहे तर आहे. 3 कॉमन घेतलं. त्यानंतर यामध्ये 7 आहे, यामध्ये 7 आहे का? आहे. घेतलं 7 कॉमन. सामायिक घटक काढले, यांचा गुणाकार केला किती येणार? 7 त्रिक 21, 21 दुने 42, 21 दुने 42. तर 84 आणि 126 यांचा मसावी महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच HCF किती येणार? 42. मसावी म्हणजे काय असतो? जे त्यांचे अवयव सामायिक असतात त्यांचा गुणाकार. पाहिलं 84 ची फोड केली त्यांचे सामायिक अवयव त्याचे अवयव काय काय आले? 2, 2, 3, 7. 126 ची फोड केली त्याचे अवयव आले 2, 3, 3, 7. दोघांचे सामायिक अवयव कोणकोणते आहेत? 2, 2, 2 सामायिक आले. 3, 3, 3 सामायिक आला. 7, 7, 7 सामायिक आला. त्यांचा गुणाकार केला किती आला? 42. त्यामुळे याचं उत्तर काय आलं? 84 आणि 126 चा मसावी किती येणार? 42. पुढचा प्रश्न 12, 18, 30 यांचा लसावी काढायचा म्हणजेच LCM काढायचा. ठरल्याप्रमाणे प्रत्येकाचे अवयव पाडून घेऊ. पहिला 12चा अवयव पाडला काय येणार? 12चा अवयव पाडायचा किती येणार? 2 गुणिले 6. परत आणि फोड केली 2 गुणिले 2 गुणिले 3. हा झाले 12चे अवयव. त्यानंतर दुसरी संख्या कोणती? 18. 18चे अवयव पाडायचे. 18 पहिला येणार 2 गुणिले 9. त्यानंतर 2 गुणिले 3 गुणिले 3. हे झाले 18चे अवयव. त्यानंतर पुढची संख्या 30. 30चे अवयव पाडायचे. 30 बरोबर 2 गुणिले 15 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 5. आता आपल्याला काढायचा यांचा लसावी. काय काढायचा आहे? लसावी. लसावीमध्ये काय येणार? पहिला यांचे सामायिक अवयव बघा. 2, 2, 2 सामायिक आहे. 2 घेतलं गुणिले आणि कोण सामायिक आहे? 3, 3, 3 सामायिक आहे. 3 घेतलं गुणिले संपले. सामायिक संपले. आता जे शिल्लक आहेत कोण कोण शिल्लक आहे? इथे 2 शिल्लक आहे. 2 घेतलं. इथे 3 शिल्लक आहे. 3 घेतलं. इथे 5 शिल्लक आहे. 5 घेतलं. या सगळ्यांचा गुणाकार 2 गुणिले 3 6, 6 गुणिले 2 12, 12 गुणिले 3 36, 36 गुणिले 5 किती येणार? 36 गुणिले 5. किती आलं उत्तर? 6 पंचे 30, 0 हातचे चालले 3, 5 त्रिक 15 आणि 3 18. म्हणजेच लसावी किती येणार? 180. उत्तर आहे का बघा यामध्ये? तर उत्तर आहे अ 180. म्हणजेच 12, 18 आणि 30 यांचा लसावी LCM किती आहे? 180 आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता अपूर्णांक म्हणजेच इरॅशनल आहे? अपूर्णांक ओळखायचा आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलंय अपूर्णांक काय असतं. ज्यांनी लेक्चर पाहिलं नाही त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले ते लेक्चर बघा. पहिला अपूर्णांक काय असतं? ज्या संख्या वर्गमुळात असतात, ज्या संख्या वर्गमुळात असतात त्यांची वर्गमूळ निघत नाही, त्यांना वर्गमुळाच्या बाहेर काढता येत नाही, अशा संख्यांना आपण अपूर्णांक म्हणतो. ही संख्या वर्गमुळात आहे का? तर नाही. ही संख्येचं वर्गमूळ निघतंय का? 49चं वर्गमूळ 7 येणार. तर ही उत्तर नाहीये. ही संख्या वर्गमुळात आहे का?
नाही आहे. कर्णिस्थ 2चं वर्गमूळ निघतंय का? नाही निघत. त्यामुळे याचं उत्तर आहे क कर्णिस्थ 2. पुढचा प्रश्न, पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता पहिल्या 10 नैसर्गिक संख्या विचारल्या, हे काढण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. जेव्हा आपल्याला 1 ते 10 पर्यंतची बेरीज विचारतात, तेव्हा कसं येणार? 1 ते 10 पर्यंतची सर्वात मधली संख्या कोणती? 5. त्याच्या पुढे फक्त 5 लावायचे. समजा आपल्याला 11 ते 20 विचारलं, तर याची सर्वात मधली संख्या कोणती? 15. त्याच्या पुढे फक्त 5 लावायचं. समजा आपल्याला 21 ते 30 विचारलं, याच्या मधली संख्या कोणती? 25. याच्या पुढे फक्त 5 लावायचं. समजा आपल्याला 31 ते 40 विचारलं, मधली संख्या 35, याच्या पुढे 5. पुढे 41 ते 50 विचारलं, मधली संख्या 45, याच्या पुढे 5. म्हणजे 1 ते 10 मध्ये 1 ते 10 यांची बेरीज 55, 11 ते 20 यांची बेरीज 155, 21 ते 30 ची बेरीज 255, अशा प्रकारे येईल. तर आपल्याला काय विचारलंय? पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज. पहिल्या 10 नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या? 1 ते 10. किती येणार बेरीज? 55 येणार. उत्तर किती येणार मग? ब 55. पुढचा प्रश्न बघू. 2, 4, 8, 16 आणि प्रश्नचिन्ह म्हणजे पुढे संख्या कोणती येणार? ओळखायची आपल्याला. यांच्यात आपण साम्य बघितलं. 2 ची दुप्पट आहे 4, 4 ची दुप्पट आहे 8, 8 ची दुप्पट आहे 16, तर 16 ची दुप्पट असणार आहे 32. त्यामुळे उत्तर काय येणार आपलं? क 32. रिलेशन काय यांच्यात? नातं काय आहे? प्रत्येक संख्येचा दुप्पट ही पुढची संख्या असणार आहे. 2 ची दुप्पट 4, 4 ची दुप्पट 8, 8 ची दुप्पट 16, तर 16 ची दुप्पट 32. म्हणजे उत्तर असणार आपलं 32. पुढचा प्रश्न, 240चा 15% काय आहे? टक्केवारीसाठी आपण एक पूर्ण व्हिडिओ आणणार आहे, तो बघा. यामध्ये फक्त समजावून घ्या. आपल्याला कोणत्या संख्येचा टक्केवारी काढायचा आहे? 240ची 15%. ठीक आहे. आता समजावून घेऊ आपण. आपल्याला पहिला ज्या संख्येची टक्केवारी काढायची आहे ती संख्या लिहून घेतली. किती? 240. याचे किती टक्के काढायचे आहेत? 15%. जे पुढे टक्के असतं त्या टक्क्यांबद्दल आपण हे टक्के न घेता त्याच्या छेदस्थानी घ्यायचं 100. हे टक्केवारी न घेता त्याच्या छेदस्थानी आपण किती घेतलं? 100 घेतलं. मग किती येणार? जर यांचा गुणाकार भागाकार केला, शून्याला शून्य कॅन्सल, 5 दुणे 10, 5 त्रिक 15, बे एके बे, बे बारे 24. किती उरलं? 12 गुणिले 3, 12 त्रिक किती येणार? 36. मग आपलं उत्तर काय येणार? 240चा 15% काय असणार आहे? 36. उत्तर ब 36. खालीलपैकी कोणती संख्या 3 ने विभाज्य नाही? प्रश्न नीट वाचा. काय म्हटले? 3 ने विभाज्य नाही. सर्वांना 3 ची कसोटी माहिती आहे? जर माहित नसेल तर यावर आपण व्हिडिओ आणू. लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल. 3 ची कसोटी काय आहे? जी संख्या आहे, समजा एक संख्या आहे 111. या संख्येची जर बेरीज केली म्हणजे 1 अधिक 1 अधिक 1 किती येणार? 3. जर या संख्येला 3 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. दुसरी आणखी एखादी संख्या पाहिली आपण 213. या संख्येची बेरीज केली 2 अधिक 1 अधिक 3 किती झाले? 6. याला 3 ने भाग जातोय तर जातोय. म्हणजे या संख्येला 3 ने भाग जातोय. आता आपण प्रश्नांमध्ये बघू. 1024 यांची बेरीज केली 1 अधिक 0 अधिक 2 अधिक 4 किती येणार? 4 अधिक 2 6 अधिक 1 7. 7 ला 3 ने भाग जातोय तर नाही, म्हणजे आपलं उत्तर हेच असणार आहे. तरी बाकीचे चेक करू आपण. यांची बेरीज केली 3 येणार, म्हणजे आपलं हे उत्तर नसणार आहे, कारण याला 3 ने भाग जातोय. यांची बेरीज केली 6 येणार, म्हणजे आपलं हे उत्तर नसणार आहे, कारण याला पण 3 ने भाग जातोय. यांची बेरीज केली 7 येणार, म्हणजे हे उत्तर आपलं असू शकते. प्रश्नामध्ये थोडा घोळ आहे. यामध्ये 2 उत्तरे मिळतात आपल्याला. एक तर पहिलं उत्तर 1024 आणि दुसरं शेवटचं उत्तर 205. 2 उत्तरे येणार, कारण या 2 संख्यांना 3 ने भाग जाणार नाही. पुढे 0.125 चे भिन्न रूप काय आहे? आपली संख्या पहिली लिहून घेतली. किती आहे?
0.125. आता मला सांगा दशांश चिन्हानंतर किती घरे आहेत? 1, 2, 3. 3 घरे आहेत. मग काय करायचं? जी संख्या दिली ती आहे तशी लिहून घ्यायची. 125 छेद दशांश चिन्हानंतर 3 घरे आहेत, त्यामुळे एकावर 3 शून्य दिले. 1, 2, 3. आपल्याला हे अंश आणि छेद रूपात मिळालं. आता यांचा भागाकार करायचा. भागाकार कसं करणार? पाहिलं तर दोघांना 25 ने भाग जातोय. 25 चोक 100, शून्य आहे तसं घेतलं. 25 पाचा 125. म्हणजे किती राहिलं? 5/40. परत आणि 5 ने भाग जातोय. 5 एक्के 5, 45. म्हणजे उत्तर काय मिळणार आपल्याला? 1/8 उत्तर येणार. 1/8 आहे का ऑप्शन? आहे. ऑप्शन क 1/8. काही केलं परत बघा. 0.125 आहे. त्याला आपण अंश आणि छेदमध्ये रूपांतर केलं. कसं केलं? पॉईंट नंतर जेवढे घरे आहेत तेवढे शून्य एकावर शून्य दिले. अंश आणि छेद रूपात आलं. त्यांचा भागाकार केला. किती येणार? 1/8 येणार. पुढचा प्रश्न. 47 नंतरची पुढची मूळ संख्या कोणती? सर्वात पहिला मूळ संख्या ज्या दिल्यात आपण लास्ट लेक्चरला बघून घ्या, पाठ करा, लक्षात राहतील. 47 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर पुढची मूळ संख्या 49 आहे का? तर नाही. 51 आहे का? तर नाही. पुढची मूळ संख्या कोणती? 53. त्यामुळे उत्तर आहे ना आपलं ऑप्शन क 53. पुढे प्रश्न. जर ए बरोबर 7 आणि बी बरोबर 11 असतील तर एलसीएम गुणिले एचसीएफ किती? आपण बघितलंय संख्यांचा गुणाकार म्हणजेच काय? पहिली संख्या ए गुणिले बी बरोबर काय असणार आहे? एलसीएम गुणिले एचसीएफ. लास्ट लेक्चर मध्ये आपलं झालंय, पाहून घ्या. आता त्या दोन संख्या कोणत्या आहेत? 7 आणि 11 बरोबर काय असणार आहे? एलसीएम गुणिले एचसीएफ. म्हणजे किती आलं? 11 ते 77 बरोबर एलसीएम गुणिले एचसीएफ. म्हणजे आपलं उत्तर किती मिळालं? 77. तर किती येणार? 77. अ आणि ब दोन्ही ऑप्शन 77 आहेत. त्यामुळे आपलं उत्तर सेम येणार आहे. म्हणजे काय असणार आहे? एलसीएम एचसीएम. आपल्याला काय करावं लागणार? फक्त त्या दोन संख्यांचा गुणाकार करावा लागणार आहे. म्हणजे आपल्याला लसावी गुणिले मसावी मिळेल. पुढचा प्रश्न काय? 7.2 ला आपल्याला 0.09 ने भागायचं आहे. सगळ्यात सोपी पद्धत काय करायची? पॉइंटला पॉइंट कॅन्सल करायचा. पॉइंटला पॉइंट कॅन्सल केला. हा पॉइंट काय जाणार? फक्त एक घर इकडे जाणार. म्हणजे काय शिल्लक राहिलं? 72/0.9. फक्त एक पॉइंट कमी झाला. आता हा पण आपल्याला पॉइंट नको आहे. इथला जर आपण पॉइंट काढला तर वर 0 वाढवायचा. म्हणजे काय होणार? 720/9. आता यांचा भागाकार करणं सोपं आहे. 9 एक्के 9, 9 आठे 72. राहिला फक्त 0. म्हणजे किती आलं उत्तर? 80 आलं. उत्तर किती येणार? 80 येणार. ऑप्शन क 80. काय केलं बघा परत एकदा. 7.2 भागिले 0.09 होतं. काय केलं? पहिला पॉइंट पॉइंट कॅन्सल केला. यामध्ये पॉइंट नंतर फक्त एक घर आहे. त्यामुळे फक्त एक घर कॅन्सल होणार. हा पॉइंट निघून इथे येणार. आला पॉइंट इथे. म्हणजे काय शिल्लक राहिलं? 720/0.9. आता हा पण पॉइंट नको आहे. या पॉइंट नंतर एक घर आहे. म्हणजे हा जर आपण पॉइंट काढला तर या पुढे एक घर वाढणार. म्हणजे एक शून्य वाढणार. किती आलं? 720/9. भागाकार केला की त्याला 80 आलं उत्तर. खालीलपैकी कोणती संपूर्ण वर्ग संख्या नाही? तर प्रश्न काय म्हटलाय? नाही. पहिला बघितलं 196 ही वर्ग संख्या आहे का? आहे. कुणाचा वर्ग आहे? 14चा वर्ग आहे. 225 वर्ग आहे का? आहे. कुणाचा? 15चा वर्ग आहे. 256 वर्ग आहे का? आहे. कुणाचा वर्ग आहे? 16चा वर्ग आहे. 270 वर्ग आहे का? तर नाही. इथे किती पाहिजे होतं? 269. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ड. लसावी आणि मसावीचे काही महत्वाचे प्रश्न म्हणजेच एलसीएम आणि एचसीएफचे काही महत्वाचे प्रश्न पाहणार. तर जास्त वेळ न घालवता सुरू करूया. प्रश्न पहिला. 12 आणि 18 यांचा एलसीएम आणि एचसीएफ शोधा. सर्वात पहिला आपण एलसीएम शोधू. पहिला 12ची फोड केली. 12ची फोड काय येणार? 2 गुणिले 6 म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले 3. त्यानंतर आपण 18ची फोड केली. 18ची फोड काय येणार? 2 गुणिले 9
म्हणजेच 2 गुणिले 3 गुणिले 3. आता आपल्याला काढायचं आहे एलसीएम. तर एलसीएम साठी काय करणार, पहिला जी 12ची फोड आहे, ही जी 12ची फोड आहे आणि ही जी 18ची फोड आहे, यांच्यातील समान किंवा कॉमन काय काय पाहिलं, इथे 2 आहे, 2 आहे म्हणजे 2 कॉमन आहे, 2 गुणिले यामध्ये 3 आहे, यामध्ये 3 आहे म्हणजे 3 कॉमन येणार. त्यानंतर जे कॉमन नाही ते आहे तसं, म्हणजे यामधील 2 आणि यामधील 3. तर या सर्वांचा गुणाकार काय आला, 2 गुणिले 3 6 गुणिले 2 गुणिले 3 6, म्हणजे 6 गुणिले 6 किती आलं, 36 आलं. तर 12 आणि 18 यांचा एलसीएम किती आला, 36 आला. आता आपल्याला काढायचं आहे एचसीएफ. तर 12 आणि 18चा आपल्याला काय पाहिजे, एचसीएफ म्हणजेच मसावी. पहिला आपण 12ची फोड केली, 12ची फोड सेम माशी पाहिजे 2 गुणिले 6 म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले 3. त्यानंतर आपण 18ची फोड केली, 2 गुणिले 9 म्हणजेच 2 गुणिले 3 गुणिले 3. आता आपल्याला पाहिजे एचसीएफ म्हणजे मसावी. मसावी. तर मसावीमध्ये काय होणार, फक्त जे सामायिक अवयव आहेत, कॉमन फॅक्टर्स आहेत, कोणकोणते, 2 कॉमन आहे, त्यानंतर 3 कॉमन आहे, 3. म्हणजे एचसीएफ किती येणार, मसावी किती येणार, मसावी किती येणार, 3 दुने 6. तर आपलं उत्तर किती आलं, 12 आणि 18 यांचा मसावी एचसीएफ किती येणार, 6 येणार. 12 आणि 18चा लसावी किती आला, 36 आला, आणि 12 आणि 18चा मसावी किती आला, 6 आला. पुढचा प्रश्न, 15 आणि 25 यांचा लसावी आणि मसावी एलसीएम आणि एचसीएफ काढायचा आहे. सर्वात पहिला आपण एलसीएम काढू, कुणाकुणाचा, 15चा आणि 25चा. पहिला 15चे अवयव पाडले, काय येणार, 3 गुणिले 5. 25चे अवयव पाडले, 5 गुणिले 5. आपल्याला पाहिजे आता एलसीएम. एलसीएम मध्ये काय करतो आपण, पहिला जे कॉमन आहे, जे सामायिक आहे त्यांना एकत्र घेतो, 5 5 सामायिक आहे, मग 5 घेतलं, गुणिले जे शिल्लक आहे, कोण शिल्लक आहे, यामध्ये 3 शिल्लक आहे, यामध्ये 5 शिल्लक आहे, 3 आणि 5. सर्वांचा गुणाकार केला, किती येणार गुणाकार, 5 त्रिक 15, 15 पाचे 75. म्हणजेच 15 आणि 25 यांचा लसावी किती आला, 75. दुसरं, आता 15 आणि 25 यांचा एचसीएफ म्हणजेच मसावी हवा आपल्याला. तर कसं काढणार, सेम 15ची फोड केली, 3 गुणिले 5. 25ची फोड केली, 5 गुणिले 5. यामध्ये मसावीमध्ये फक्त जे सामायिक घटक आहेत त्यांचाच गुणाकार घ्यावा लागेल. मग पहिला आपण मसावी घेतला, मसावी पाहिलं, यामध्ये 3 आहे, यामध्ये आहे का, नाही आहे, यामध्ये 5 आहे, यामध्ये आहे का, आहे, म्हणजे आपला मसावी किती येणार, मसावी किती येणार, 5 येणार. म्हणजेच थोडक्यात 15 आणि 25चा मसावी एचसीएफ किती आला, 5 आला. पुढचा प्रश्न, 8 12 आणि 20 यांचा लसावी एलसीएम काढायचा आहे. सेम पहिला आपण 8ची फोड केली, 8ची फोड काय येणार, 2 गुणिले 2 गुणिले 2. त्यानंतर 12ची फोड केली, 12ची फोड काय येणार, 2 गुणिले 6 म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले 3. त्यानंतर आपण 20ची फोड केली, 20ची फोड किती येणार, 2 गुणिले 10 म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले 5. आता आपल्याला पाहिजे एलसीएम लसावी. पहिला बघितलं, ही 8ची फोड, ही 12ची फोड आणि ही 20ची फोड. यामधील सामायिक घटक कोणकोणते आहेत, यामध्ये 2 आहे, यामध्ये 2 आहे, यामध्ये 2 आहे, 2 सामायिक आहे, गुणिले यामध्ये 2 आहे, यामध्ये 2 आहे, यामध्ये 2 आहे, 2 सामायिक आहे, गुणिले जे शिल्लक आहे
काय शिल्लक आहे 2, 3 आणि 5. सर्वांचा गुणाकार केला किती येणार 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 त्रिक 24, 24 पंचे 120. म्हणजेच एलसीएम किती आला 8, 12 आणि 20 चा एलसीएम किती आला 120. पुढे त्यांनी काय म्हटलंय दोन संख्यांचा एलसीएम 84 आहे. म्हणजेच पहिला लिहून घ्या एलसीएम किती आहे 84 आणि एचसीएफ 6 आहे. किती आहे एचसीएफ म्हणजे किती आहे 6. हा झाला लसावी आणि हा झाला मसावी. 6 आहे. जर एक संख्या 12 असेल तर दुसरी संख्या शोधा. म्हणजे आपण ए किती मांडलं 12 म्हटलं तर आपल्याला बी काढायचं आहे. आपल्याला सूत्र माहिती आहे लास्ट लेक्चरमध्ये बघितले आपण काय येणार ए गुणिले बी बरोबर LCM गुणिले HCF. जर सूत्र माहित नसेल पाहिलं नसेल तर लास्ट लेक्चर बघा. लेक्चरची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पहिला ए ची किंमत आपली 12 गुणिले बी बरोबर एलसीएम किती आहे 84 गुणिले 6. हा बी आहे तसा 12 जाणार भागायला 84 गुणिले 6 भागिले 12. भागाकार केला बी बरोबर 12 एके 12 12 सती 84 6 सत्ता 42. म्हणजे बी ची किंमत किती आली 42 आली. म्हणजेच दुसरी संख्या कोणती येणार तर आहे 42. 9 आणि 10 यांचा एलसीएम आणि एचसीएफ शोधा. दोन संख्या आहेत त्यांचा एलसीएम आणि एचसीएफ शोधायचे आहे. पहिला ठरल्याप्रमाणे आपण पहिला एलसीएम काढून घेऊ. काय काढायचं आपल्याला एलसीएम. त्यासाठी पहिला 9 ची फोड करावी लागणार. 9 ची फोड काय आली 3 गुणिले 3. 10 ची फोड करावी लागणार काय येणार 2 गुणिले 5. एलसीएम साठी तुम्हाला यामध्ये काही सामायिक घटक दिसतात काय तर नाही. त्यामुळे आहे ते घटक लिहून घेतले 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 5. मग किती येणार बघा 3 त्रिक 9, 9 दुणे 18, 18 पंचे 90. मग एलसीएम किती आला एलसीएम आला आपला 90. आता आपल्याला काय पाहिजे पुढचं आपल्याला पाहिजे HCF. कोणाकोणाचा 9चा आणि 10चा. 9 ची फोड केली 3 गुणिले 3. 10 ची फोड केली 2 गुणिले 5. यामध्ये आपण 3 गुणिले 3 गुणिले 1 पण घेऊ शकतोय आणि यामध्ये 2 गुणिले 5 गुणिले 1 पण घेऊ शकतोय. जर मला याचा HCF पाहिजे असेल तर यातील कॉमन घटक सामायिक घटक घ्यावे लागतील. दुसरे काय सामायिक दिसत नाहीत फक्त एक हा सामायिक दिसतो. त्यामुळे याचा HCF किती येणार 1 येणार. HCF किती आला 1 आला. 24 आणि 36 यांचा एलसीएम आणि एचसीएफ शोधा. 24 आणि 36 चा एलसीएम आणि एचसीएफ शोधायचा आहे. ठरल्याप्रमाणे पहिला एलसीएम काढायचा. एलसीएम साठी पहिला आपण 24 ची फोड करावी लागणार. 24 ची फोड काय येणार 2 गुणिले 12. 12 ची फोड परत केली 2 गुणिले 2 गुणिले 6. 6 ची फोड केली 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. ही झाली 24 चा फोड. त्यानंतर दुसरी फोड 36 ची फोड करायची. 36 ची फोड करताना काय येणार पहिला 2 गुणिले 18. 18 ची फोड केली 2 गुणिले 2 गुणिले 9. परत 9 ची फोड केली 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. आता दोघांचे आपल्याला सामायिक घटक काढायला लागणार आहेत एलसीएम साठी. पहिला बघितलं यामध्ये 2 दिसतं यामध्ये 2 दिसतंय. सामायिक घेतलं 2 गुणिले यामध्ये 2 आहे यामध्ये 2 आहे. सामायिक घेतलं 2 गुणिले यामध्ये 2 आहे यामध्ये आहे काय तर नाही आहे. त्यामुळे यामध्ये 3 आहे यामध्ये 3 आहे. सामायिक घेतलं गुणिले जे शिल्लक आहे काय काय शिल्लक आहे यामध्ये 2 शिल्लक आहे यामध्ये 3 शिल्लक आहे. 2 गुणिले 3. सर्वांचा गुणाकार केला 2 दुणे 4, 4 त्रिकम 12, 12 दुणे 24, 24 त्रिक 72. त्यामुळे एलसीएम काय येणार 24 आणि 36 चा एलसीएम किती आला 72. आता आपल्याला एचसीएफ काढायचा आहे. HCF कोणाकोणाचा 24 चा आणि 36 चा. 24 ची फोड आपण पाहिले काय 24 ची फोड 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. 24 ची फोड किती आहे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3.
36ची फोड किती आहे? 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. 2 2 3 3. पाहिजे आपल्याला HCF. HCF मध्ये काय फक्त आपण सामायिक घटक. यामध्ये 2 आहे, यामध्ये 2 आहे. 2 सामायिक आहे. यामध्ये 2 आहे, यामध्ये 2 आहे. 2 सामायिक आहे. यामध्ये 3 आहे, यामध्ये 3 आहे. 3 सामायिक आहे. मग किती येणार? 2 दुणे 4, 4 त्रिकम 12. 12. HCF किती मिळाला आपल्याला? 12 मिळाला. मग या HCF ची व्हॅल्यू किती आली? 12 येणार. पुढे 16, 24, 40 यांचा LCM शोधा. काय काढायचं? LCM म्हणजे लसावी काढायचा आहे. सगळ्यात पहिला काय काढायचं आपल्याला? LCM. कुणाकुणाचा काढायचा आहे? 16, 24 आणि 40. 16ची फोड काय येणार? 2 गुणिले 8 म्हणजेच काय आली? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. परत बघा, 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16. 24ची फोड काय आली? 2 गुणिले 12 म्हणजेच काय आली? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. बघा, 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 त्रिक 24. 40ची फोड काय आली? 2 गुणिले 20 म्हणजेच काय येणार? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 पंचे 40. आता आपल्याला पाहिजे काय? LCM. LCM हवा आहे. LCM साठी सगळ्यात पहिला कॉमन बघितले. 2 आहे, 2 आहे, 2 आहे. 2 घेतलं, गुणिले 2 2 2 आहे. 2 गुणिले 2 आहे, 2 आहे, 2 आहे. 2 गुणिले जे शिल्लक आहे. काय शिल्लक आहे? 2 गुणिले 3 गुणिले 5. सर्वांचा गुणाकार करायचा आहे. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 त्रिक 48, 48 गुणिले 5. 48 गुणिले 5 किती येणार? 8 45, 8 4, 5 24 आणि 4 24, 240. म्हणजे LCM आपल्याला किती मिळाला? तिघांचा LCM कुणाचा? 16, 24 आणि 40चा 240. दोन संख्यांचा LCM 120. आपल्याला LCM दिलाय त्यांनी. LCM किती दिलाय? 120. आणि HCF 5. HCF किती दिलाय? 5. जर एक संख्या 20 असेल म्हणजे एक संख्या A बरोबर 20 मांडली, दुसरी संख्या म्हणजे B बरोबर आपल्याला काढायचं आहे. सूत्र काय माहिती आपल्याला? A गुणिले B बरोबर LCM गुणिले HCF. A किती आहे? 20 गुणिले B बरोबर LCM किती आहे? 120 गुणिले HCF किती आहे? 5. B आहे तसं 20 इकडे गुणायला आहे, त्यामुळे इकडे जाणार भागायला, म्हणजे काय होणार? 120 गुणिले 5 भागिले 20. शून्याला शून्य कॅन्सल. बे एक्के बे, बेसक्क 12. म्हणजे B बरोबर किती येणार? 6 गुणिले 5. म्हणजे B ची किंमत किती येणार? 6 पंचे 30. B ची किंमत तुम्हाला किती मिळाली? 6 पंचे 30. त्यामुळे याचं उत्तर किती येणार? दुसरी संख्या कोणती? 30. 21 आणि 28 यांचा LCM आणि HCF शोधा. सगळ्यात पहिला आपल्याला काढायचा आहे LCM. कुणाचा काढायचा? 21चा आणि 28चा. 21ची फोड काय येणार? 3 गुणिले 7. 28ची फोड काय येणार? 2 गुणिले 14. म्हणजे 2 गुणिले 7. आता काढायचं काय आपल्याला? LCM. LCM साठी काय येणार? पहिला सामायिक घटक बघितले. यामध्ये 3 आहे, यामध्ये आहे का? नाही. यामध्ये 7 आहे, यामध्ये 7 आहे. 7 येणार. त्यानंतर यामध्ये 3 आहे, यामध्ये 2 आहे आणि 2 आहे. सगळ्यांचा गुणाकार केला. 7 त्रिक 21, 21 दुणे 42, 42 दुणे 84. त्यामुळे आपलं LCM किती मिळालं? LCM किती मिळालं? 84. दुसरं आपल्याला काय काढायचं आहे? HCF. कोणाकोणाचा? 21 आणि 28. काय काढायचं आहे? HCF. कोणाकोणाचा? 21 आणि 28. 21ची फोड काय आली ती? 3 गुणिले 7. 28ची फोड काय आली आपली? 2 गुणिले 14, 2 गुणिले 2 गुणिले 7. HCF मध्ये काय करतो आपण? दोघांमधील फक्त सामायिक घटक 7 आणि 7. 7 सामायिक घटक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय आलं? दोघांचा HCF किती आला? 7 आला. 10वा प्रश्न. 35 आणि 50 यांचा LCM आणि HCF शोधा. सगळ्यात पहिला आपल्याला काढायचा आहे LCM. LCM साठी सामायिक घटक गुणिले राहिलेले घटक.
पहिला 35चे अवयव, 35चे अवयव काय आले 5 गुणिले 7. 50चे अवयव, 50चे अवयव काय येणार 2 गुणिले 25 बरोबर 2 गुणिले 5 गुणिले 5. हे झाले 35चे अवयव, हे झाले 50चे अवयव. आता आपल्याला एलसीएम काढायचा आहे. एलसीएम साठी आपण काय म्हटलं, पहिला सामायिक घटक, यामध्ये 5 आहे, यामध्ये 5 आहे, या दोघांबद्दल एक 5 घेतलं, गुणिले यामध्ये काय शिल्लक आहे 7 शिल्लक आहे, गुणिले 2 शिल्लक आहे इथे, गुणिले 5 शिल्लक आहे 5. गुणाकार केला 7 5 35, 7 5 35, 35 गुणिले 70 गुणिले 5, किती येणार 7 5 35 म्हणजे 350, म्हणजे एलसीएम किती आलं 350. एलसीएम किती येणार 350. आता आपल्याला पाहिजे HCF. काय पाहिजे आपल्याला HCF कोणाकोणाचा 35 आणि 50चा. 35 काय येणार 5 गुणिले 7, 50 काय येणार 2 गुणिले 25 बरोबर 2 गुणिले 5 गुणिले 5. HCF साठी काय करतो आपण, फक्त सामायिक घटक, यामध्ये 5 आहे, यामध्ये 5 आहे, 5 घेतलं. दुसरं काय सामायिक आहे का, इथं 7 आहे का, नाही आहे, त्यामुळे फक्त काय आहे HCF 5 येणार. त्यामुळे आपलं उत्तर किती आलं 35 आणि 50चा HCF किती आला 5 आला. प्रश्न 11वा, 14, 35 आणि 70 यांचा LCM म्हणजे काय काढायचं आपल्याला, लसावी. लसावी काढायचं. मग लसावी काढण्यासाठी संख्या कोणकोणत्या आहेत 14, 35 आणि 70. सर्वप्रथम प्रत्येकाचे अवयव पाडून घेतले. 14चे अवयव पाडले, काय येणार 2 गुणिले 7. 35चे अवयव 5 गुणिले 7 आणि 70चे अवयव 2 गुणिले 5 गुणिले 7. ठीक आहे. आपल्याला काढायचं आहे काय आता LCM म्हणजेच लसावी काढायचा आहे. लसावी काढताना आपण काय करणार, प्रथम सर्व सामायिक घटक कोणकोणते आहेत 7 हा सामायिक आहे प्रत्येकामध्ये, 7 गुणिले नंतर आणखी काही सामायिक आहे का तर नाही आहे, त्यामुळं जे आता शिल्लक आहे ते घेतले. कोण कोण शिल्लक आहे 2 शिल्लक आहे, गुणिले 5 शिल्लक आहे, 2 शिल्लक आहे आणि 5 शिल्लक आहे. सर्वांचा गुणाकार केला किती येणार 7 दुणे 14, 14 पंचे 70, 70 दुणे 140, 140 गुणिले 5 किती येणार 140 गुणिले 5 किती येणार 14 पण 70 म्हटल्यावर आले तर 700. त्यामुळं 14, 35, 70 यांचा LCM लसावी किती येणार 700 येणार. पुढचा प्रश्न, दोन संख्यांचा गुणाकार 960 आहे आणि त्यांचा HCF 4 आहे. जर एक संख्या 32 असेल तर दुसरी संख्या शोधा. सर्वात पहिला आपल्याला दोन संख्याचा गुणाकार किती दिलाय 960 दिलाय, म्हणजेच याचा अर्थ A गुणिले B किती दिलंय 960 दिले आणि त्यातील एक संख्या आपल्याला माहिती आहे किती दिले 32 दिले. मग समजा A बरोबर आपण 32 मानू, तर आपल्याला हवं काय आहे B हवी आहे. तर यामध्ये HCF गरज पडेल का तर नाही, मसावीची गरज नाही. फक्त या दोन माहितीवरून आपण उत्तर काढू शकतोय. तर काय येणार B बरोबर 960 भागिले 32. मग काय येणार B बरोबर 32 त्रिक 96 उरले 0 म्हणजे B बरोबर आले 30. मग दुसरी संख्या कोणती आली, दुसरी संख्या आली 30. पुढचा प्रश्न, 18 आणि 24 यांचा LCM आणि HCF शोधा, म्हणजेच लसावी आणि मसावी काढायचा आहे. सर्वात पहिला आपण लसावी काढून घेऊ, म्हणजे LCM म्हणजेच लसावी आपण काढून घेऊ. त्यासाठी काय करावं लागेल, पहिला 18ची फोड केली, काय येणार 18ची फोड 2 गुणिले 3 गुणिले 3. परत 24ची फोड केली, काय येणार 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. चेक करा 18ची फोड कशी आली 3 दुणे 6, 3 दुणे 6, 6 त्रिक 18. 24ची फोड 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 त्रिक 24. आता आपल्याला काढायचं आहे काय लसावी. लसावी काढण्यासाठी काय करणार, सर्वप्रथम सामायिक कोण कोण आहेत 2 सामायिक आहे 2 घेतलं, गुणिले 3 सामायिक आहे 3 घेतलं, परत आणि काय सामायिक आहे का नाही आहे. त्यामुळे आता जे शिल्लक आहे काय काय शिल्लक आहे, यामध्ये 3 शिल्लक आहे, यामध्ये 2 शिल्लक आहे,
आणि यामध्ये 2 शिल्लक आहे. सर्वांचा गुणाकार केला किती येणार? 2 6 6 18 18 दुणे 36 36 दुणे 72 36 दुणे 72. मग एलसीएम किती आला आपला? 72 आला. दुसरं काय काढायचं आहे? एलसीएम म्हणजेच मसावी. दुसरं काढायचं आपल्याला HCF म्हणजेच मसावी. कुणाकुणाचा? 18 आणि 24चा. 18ची फोड आपण काय पाहिली? 2 गुणिले 3 गुणिले 3. 24ची फोड 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. मसावीसाठी काय करावं लागणार? मसावीसाठी यांचे जे सामायिक अवयव आहेत त्यांनाच फक्त एकत्र घ्यावं लागणार. यामध्ये 2 आहे, यामध्ये 2 आहे, सामायिक आहे, एकत्र घेतलं, गुणिले यामध्ये 3 आहे, यामध्ये 3 आहे, सामायिक आहे, एकत्र घेतलं. आणखी काय सामायिक आहे काय? तर नाही. त्यामुळे मसावी किती आला? 3 दुणे 6. मग आपल्याला मसावी किती मिळाला? HCF किती मिळाला? 6 मिळाला. पुढचा प्रश्न 20, 25 आणि 30 यांचा LCM म्हणजेच लसावी शोधा. शोधायचा काय आपल्याला? लसावी कुणाकुणाचा? 20, 25 आणि 30चा. 20ची फोड केली काय येणार? 2 गुणिले 2 गुणिले 5 येणार. कसं आलं? 2 गुणिले 2 4 4 पंचे 20. त्यानंतर 25ची फोड केली 5 गुणिले 5 आला. 30ची फोड केली 2 गुणिले 3 गुणिले 5 येणार. कसं? 2 6 6 पंचे 30. पाहिजे काय आपल्याला? लसावी पाहिजे. मग लसावीसाठी काय काय येणार? प्रथम सामायिक घटक कोणकोणते? 5 हा सामायिक आहे. त्या सामायिक बद्दल एकच घेतला. 5 गुणिले आणखी काय सामायिक आहे का? तर नाही आहे. त्यामुळे जे शिल्लक आहे त्यांना घेतलं. यामध्ये कोण शिल्लक आहे? 2 आणि 2 शिल्लक आहेत. 2 गुणिले 2 येणार. यामध्ये एक 5 शिल्लक आहे. गुणिले 5 आला. यामध्ये 2 आणि 3 शिल्लक आहे. सर्वांचा गुणाकार केला. 5 दुणे 10, 10 दुणे 20, 20 5 100, 100 दुणे 200, 200 त्रिक 600, 200 त्रिक 600. त्यामुळे याचा LCM म्हणजे लसावी किती आला? 600 आला. पुढचा प्रश्न 27 आणि 36 यांचा LCM आणि HCF शोधा. प्रथम आपल्याला LCM काढायचा आहे. LCM काढायचा आहे म्हणजेच लसावी काढायचा आहे. कुणाकुणाचा? 27 आणि 36चा. 27ची फोड केली काय येणार? 3 गुणिले 3 गुणिले 3. 36ची फोड केली 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. 2 दुणे 4, 4 त्रिकम 12, 12 त्रिक 36. बरोबर आहे. LCM करण्यासाठी काय करावं लागणार? लक्षात ठेवा LCM ला सामायिक गुणिले असामायिक. सामायिक कोण कोण आहेत? 3 सामायिक दिसतोय. 3 गुणिले आणखी परत 3 सामायिक दिसतोय. 3 गुणिले सामायिक संपले. आता जे शिल्लक आहेत यामध्ये 3 शिल्लक आहे. 3 गुणिले यामध्ये 2 आहे. 2 गुणिले यामध्ये 2 आहे. 2 किती येणार मग? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 दुणे 54, 54 दुणे 108, 108. त्यामुळे LCM आपल्याला किती मिळाला? 108. आता आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला आता HCF काय काढायचं आहे? HCF म्हणजेच काय? मसावी काढायचं आहे. मसावी कुणाकुणाचा? 27 आणि 36चा. 27ची फोड पाहिली आपण 3 3 3. 36ची फोड पाहिली 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3. काढायचं आहे आपल्याला मसावी. मसावीमध्ये काय येणार? फक्त आणि फक्त सामायिक घटक. यामध्ये 3 आहे, यामध्ये 3 आहे, गुणिले यामध्ये 3 आहे, यामध्ये 3 आहे. किती येणार? 9 येणार. मग 27 आणि 36चा HCF मसावी किती आला? 9 आला. पुढे 10 आणि 15 यांचा LCM आणि HCF शोधा. सर्वप्रथम LCM काढायचा आपल्याला. LCM म्हणजेच काय? लसावी काढायचा आहे. कुणाकुणाचा? 10 आणि 15. 10ची फोड काय आली? 2 गुणिले 5. 15ची फोड 3 गुणिले 5. लसावीमध्ये सामायिक गुणिले असामायिक. लसावीमध्ये सामायिक कोण कोण आहेत? यामध्ये 5 हा सामायिक आहे.
त्याबद्दल एकच घेतला, गुणिले जे असामायिक आहेत, कोण कोण असामायिक आहेत, 2 आहे, गुणिले 3 आहे. किती येणार? 5 दुणे 10, 10 त्रिक 30. 30. मग 10 आणि 15चा एलसीएम किती आला किंवा लसावी किती आला? 30 आला. आता दुसरं काय काढायचं आहे आपल्याला? HCF म्हणजेच मसावी. कुणाकुणाचा? 10 आणि 15चा. 10ची फोड आपण पाहिली 2 गुणिले 5, 15ची फोड 3 गुणिले 5. मसावीमध्ये काय करतो? फक्त आणि फक्त सामायिक घटक. मसावीमध्ये काय येणार? फक्त आणि फक्त सामायिक घटक. सामायिक कोण आहे? फक्त 5 आहे. दुसरं काय आहे काय? नाही आहे. त्यामुळे मसावी किती आला? 5 आला. 10 आणि 15चा लसावी किती आला? एलसीएम किती आला? 30 आला. मसावी किती आला? 5 आला. HCF किती आला? 5 आला. पुढे 5, 10 आणि 15 यांचा LCM लसावी शोधा. शोधायचा आहे काय आपल्याला? लसावी. कुणाकुणाचा? 5चा, 10चा आणि 15चा. 5ची फोड केली 5 गुणिले 1, 10ची फोड केली 5 गुणिले 2, 15ची फोड केली 5 गुणिले 3. एलसीएम काढताना काय करतो आपण? सामायिक गुणिले असामायिक. एलसीएम काढताना काय करणार आपण? सामायिक कोण आहे यामध्ये? 5 सामायिक आहे. 5 गुणिले जे असामायिक आहेत, कोण कोण असामायिक आहेत? 2 आणि 3. 2 गुणिले 3 किती आलं? 5 दुणे 10, 10 त्रिक 30. 30 आला. म्हणजे 5, 10 आणि 15चा एलसीएम किती आला? 30 आला. दोन संख्यांचा एलसीएम 180 आणि HCF 6 आहे. जर एक संख्या 30 असेल तर दुसरी संख्या शोधा. आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलंय, जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार दिला जातो तोच गुणाकार लसावी व मसावीचा असतो. म्हणजेच याचा अर्थ काय? समजा त्या दोन संख्या आहेत A आणि B. जर यांचा गुणाकार केला तर हाच गुणाकार LCM गुणिले HCF असतो. म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार हा लसावी आणि मसावी यांच्या गुणाकारा एवढा असतो. आता आपल्याला पहिली संख्या किती दिल्या? 30 दिल्या, गुणिले दुसरी संख्या माहित नाही जी शोधायची आहे. दोघांचा लसावी आणि मसावी आपल्याला मिळाला आहे. किती आहे? 180 आणि 6 आहे. मग आता आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे. 30 जाणार भागायला 180 गुणिले 6 भागिले 30. किती आलं? B बरोबर 0 0 कॅन्सल, 3 1 3, 3 2 6. म्हणजे 18 दुणे किती येणार? 36 येणार. B ची किंमत किती मिळाली आपल्याला? 36 मिळाली. म्हणजे दुसरी संख्या किती आली? 36 आली. पुढे 11 आणि 22 यांचा एलसीएम आणि HCF शोधा. सगळ्यात पहिला आपल्याला काय काढायचं आहे? LCM म्हणजेच लसावी. कुणाकुणाचा? 11 आणि 22. 11ची फोड काढली 11 गुणिले 1, 22ची फोड काढली 11 गुणिले 2. एलसीएम मध्ये आपण काय करतो? सामायिक गुणिले असामायिक. सामायिक कोण आहे? या दोघांमध्ये 11 सामायिक आहे. राहिलेले असामायिक कोण आहेत? 1 आणि 2 आहे. सर्वांचा गुणाकार केला 11 के 11, 11 दुणे 22. म्हणजे आपल्याला LCM किती मिळाला? 22 मिळाला. आता आपल्याला मसावी काढायचा आहे. कोणाचा? 11चा आणि 22चा. 11ची फोड किती येणार? 11 गुणिले 1, 22ची फोड 11 गुणिले 2. दोघांचा मसावी काढायचा आहे. मसावी काढताना काय करणार? फक्त आणि फक्त सामायिक घटक. कोण आहेत सामायिक घटक? 11 एकच आहे. दुसरं कोण सामायिक आहे काय? नाहीये. त्यामुळे मसावी किती आला? मसावी 11 आला. लसावी येणार आपला 22, मसावी आला 11. LCM 22, HCF 11. लास्ट प्रश्न 45 आणि 60 यांचा LCM आणि HCF शोधा. पहिला आपल्याला काढायचा आहे LCM म्हणजेच लसावी. संख्या कोणकोणत्या आहेत? 45 आणि 60. 45 ची फोड केली किती येणार? 5 गुणिले 3 गुणिले 3. कसं केलं? 5 त्रिक 15, 15 त्रिक 45. सॉरी हे 3 आहे. 5 गुणिले 3 गुणिले 3. 60 ची फोड केली 2 गुणिले 30 असणार. 30 ची परत फोड केली 2 गुणिले 15 असणार. 15 ची परत फोड केली 3 गुणिले 5 असणार. म्हणजे 2 दुणे 4, 4 त्रिकम 12, 12 पंचे 60. एलसीएम पाहिजे. एलसीएम मध्ये सामायिक गुणिले असामायिक. सामायिक कोण कोण आहे त्यामध्ये? 5 हा सामायिक आहे. पहिला 5 घेतला गुणिले 3 सामायिक आहे. 3 घेतला. आणखी काय सामायिक आहे काय? नाही आहे.
त्यामुळे जे असामायिक आहे यामध्ये 3 आहे, यामध्ये 2 आहे, यामध्ये 2 आहे. सर्वांचा गुणाकार केला 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, 45 दूनी 90, 90 दूनी 180, 180. आपल्याला LCM किती मिळाला? 180 मिळाला. आता आपल्याला पुढे काय काढायचं आहे अजून? HCF म्हणजेच मसावी. कोणाकोणाचा? 45 आणि 60चा. 85 फोड पाहिले आपण 3 गुणिले 3 गुणिले 5. 60ची फोड 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. मसावीमध्ये काय येणार? फक्त आपल्याला फक्त आणि फक्त सामायिक घटक. यामध्ये 3 आहे, यामध्ये 3 आहे, 3 येणार. यामध्ये 5 आहे, यामध्ये 5 आहे, 5 येणार. किती आलं? 15 आलं. एलसीएम किती मिळाला आपल्याला? 180 मिळाला. एचसीएफ किती मिळाला? 15 मिळाला. जर माझी शिकवण्याची टेक्निक तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा.